शाळेचे नियम काय की गणवेश त्यांच्याचकडनं घेतला पाहिजे, पुस्तकं त्यांच्याचकडनं, म्हणजे धंदा उघडलाय. 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा. तर असे जे धंदे शाळेच्या नावाखाली करतायत अशा लोकांना चाप लावणार आहे की नाही? आज परिस्थिती अशी आहे की आपला किमान तिथे रस्ता हा जो 12 मीटरचा रस्ता असायला पाहिजे. शाळा आहे, उद्या जर एखादी दुर्घटना घडली तिकडे तर ना तिकडे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत, ना तिकडे फायर ब्रिगेड जाऊ शकत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अटी शर्तींचा भंग झाला. म्हणून वसतिगृहाचीच परमिशन आता प्रांताने रद्द करून टाकली, एनएची परमिशन रद्द करून टाकली. आता एनएची परमिशन रद्द करून टाकली, चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत, ती रद्द झालेली आहे. तरी पण शाळा तिकडे चालू आहे. त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल आणि ती शाळा बंद करावी लागेल. कारण उद्या जर काही झालं तिकडे तर ह्या मुलांचं, कारण आता दिल्लीला एक मोठी घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक ह्या शाळेची, ह्या मुलांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा. म्हणजे मला त्यांची मुलांचं कुठेही नुकसान करायचं नाही, परंतु अशा चुकीच्या पद्धतीने शाळा बांधून त्या शाळेचे नियम काय की गणवेश त्यांच्याचकडनं घेतला पाहिजे, पुस्तकं त्यांच्याचकडनं, म्हणजे धंदा उघडलाय. 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा. तर असे जे धंदे शाळेच्या नावाखाली करतायत अशा लोकांना चाप लावणार आहे की नाही? हे होतं न होतं तोच रोटरी प्रतिष्ठानची दुसरी शाळा पुन्हा नियम अटीचा शर्त भंग करून त्याची पण पहिली शेती म्हणजे शैक्षणिक बिनशेतीसाठी परवानगी, पहिलं बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर सगळे अर्ज करतायत. तर दादा ह्याला फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा ती फौजदारी गुन्हा करून या शाळेची मान्यता द्या. मुलांचं नुकसान करू नका, परंतु अशा ज्या खोट्या बोगस शाळा आहेत या शाळांची परवानगी आपण रद्द करणार का? आणि अशा खोट्या शाळा चालकांच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासनाचा हिसका काय असतो, शिक्षण मुलांचं भवितव्य घडवणारी जागा आहे ती, अशा ठिकाणी हे जे गैरव्यवहार चालत आहेत यांना एक चांगला इशारा देण्यासाठी या शाळेवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारची कारवाई करणार का? मंत्री महोदय.